दत्तवशी औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी. आपल्या ऋषी मुनीने अनेक वृक्षांच्या व्यवस्था केलेल्या आहेत की त्या वृक्षाचं नाव घेतलं की त्या देवाचं ध्यान येतं. उंबराचं नाव घेतलं की, पिपळाचं नाव घेतलं की म्हणजे आहे की नाही, लिंबाच्या झाडाचं नाव घेतलं की या बावळीचं नाव घेतलं मग नाही येत बरं का. पण कल्पवृक्ष अजान वृक्ष आहे, अनेक वृक्ष असे आहेत की तिथे त्या वृक्षाचं नाव घेतलं की देवाची आठवण करून देणारे हे वृक्ष आहेत. आपले ऋषी मुनी आपण सगळेजण अतिशय सुंदरशी आपली उपासना असल्यामुळे आपल्याला देवदेवता मंदिर नाही बनवता जरी आले तरी झाडामध्ये देवाचं स्वरूप पाहून उपासना करता यावी याकरता दत्तवशे औदुंबरी. उंबराचं झाडाचं अनेक पद्धतीने अनेक पैलूने अनेक महत्व आहे. आयुर्वेदिक शास्त्राच्या दृष्टीने महत्व आहे. ते झाड तोडू नये, त्या झाडाचं जे काही वाळलेले लाकडं असतात हवना करता कामाला येतात, यज्ञाकरता कामाला येतात, म्हणून असे काही महत्वाचे झाडं त्यामध्ये देवाचं वास्तव्य आहे. आणि त्या वास्तव्याने आपल्याला त्या वृक्षाचं दर्शन घेता येतं, प्रदक्षिणा करावीला करता येते, बाकी जास्त खर्च करायचं काम पडत. अतिशय सुंदर हे अनेक वर्षापासून औदुंबराचं असणारं झाड परंपरेने जवळजवळ 46 वर्षे होत आली. गुरुचरित्राचं पारायण या भूमीमध्ये होत गेलं. त्याच सुकृताचं अर्थात त्या पुण्याचं फल असं इथं पाहायला मिळालं की श्री गुरुदेव दत्तात्रयाचं भव्य दिव्य मंदिर उभा राहिलं आणि कळस पाहायला मिळाला. विठ्ठल विठ्ठल कोणती गोष्ट एकदम होत नाही आणि करायला गेलं तरी जमत नाही. अनंत सुकृताची जोड लागते. त्या सुकृतावर अति सुंदर मंदिर या भूमीमध्ये उभा राहिलं आणि त्या श्री गुरुदेव दत्तात्रयाची सुंदर काया वाचा मनाने सेवा केल्या जाते. आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रभर श्री गुरुदेव दत्तात्रयाचा जन्मोत्सव साजरा आहे. त्यापैकी आपल्याही या संस्थांवर मंदिरावर श्री गुरुदेव दत्तात्रयाचा जन्मोत्सव उद्याचा सोहळा साजरा होणार आहे. श्री गुरुदेव दत्तात्रयाचा जन्मोत्सव उद्या होणार आहे. पण जन्मोत्सव होण्याच्या अगोदर काही जर साधना केली तर जन्म होत असतो. साधना नाही केली तर एकदम जन्म काही होणार. तुमचा आमचा जन्म व्हायला सुद्धा अगोदर 9 महिन्यापासून तपासण्या सुरू होत्या. तर श्री गुरुदेव दत्तात्रयाचा जन्म व्हावाला करायचा असेल तर मानवाची तपासणी व्हायला पाहिजे, त्याची मलविक्षेप जायला पाहिजे, त्याचं अंतःकरण स्वच्छ व्हायला पाहिजे. आणि असं अंतःकरण स्वच्छ झालं रे झालं की तिथे श्री गुरुदेव दत्तात्रयाचा जन्म होतो. येऊनी गोपाल